Okay. Hello students. In last two lectures we started with a chapter called electric current. Okay. Now आपण काय बघितलं सुरुवातीला तर त्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन मध्ये व्हॉट एक्झॅक्टली इज इलेक्ट्रिक करंट. ओके. फ्लो ऑफ चार्ज. देन वी स्टडीड अ ब्रीफ थिंग दॅट कुठे कुठे इलेक्ट्रिक करंट तयार होतो, कोण कोण कॅरियर्स असतात. कंडक्टर्समध्ये इलेक्ट्रॉन्स कॅरियर असतात, सेमी कंडक्टर्समध्ये इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर कॅरियर्स, अँड सोल्युशन्समध्ये आयन्स आर कॅरियर. ओके. बट वी वॉन्टेड टू स्टडी कंडक्टर्स इन फिजिक्स, देअरफॉर वी स्टार्टेड विथ अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. मग त्याच्यामध्ये आपण करंटची डेफिनेशन लिहिली, फॉर्म्युला लिहिला, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू इलेक्ट्रिक चार्ज अपॉन टाइम. त्यानंतर आपण एक कन्सेप्ट शिकलो, पोटेन्शियल डिफरन्स, हाऊ बॅटरी क्रिएट्स पोटेन्शियल डिफरन्स. ओके. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू रिव्हिजनमध्ये. ओके. आता हे तुम्हाला ऑलरेडी सगळं 10th मध्ये झालेलं आहे. आज मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट शिकवणार आहे. ओके. टोटली न्यू, म्हणजे इलेक्ट्रिक करंट, पोटेन्शियल डिफरन्स हे कन्सेप्ट तुमचे 10th मध्ये झालेले आहेत. आता जो मी तुम्हाला शिकवतोय दॅट इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट वेलॉसिटी. So the symbol which we are going to use is VD. V for velocity, D for drift velocity. So जो concept आता आपण शिकणार आहे त्याचं नाव आहे drift velocity. Okay. Now first of all त्या शब्दाचा अर्थ काय? Okay. Now drifting is a process. Okay. कार ज्यावेळेस हायवेला वगैरे जातात किंवा रेस ट्रॅकवर जेव्हा कार असतात ना तेव्हा त्या ड्रिफ्ट होतात. ओके. दे गेट ड्रिफ्टेड. ओके. So that is the word drift. Okay. Now what exactly happens when there is a drifting? आता ड्रिफ्टिंग का होतं पहिल्यांदा हे बघा. So suppose this is the cross section of a conductor. Okay. एक आपण कंडक्टर घेतला आणि त्या कंडक्टरचा हा एक क्रॉस सेक्शन आहे. ओके. म्हणजे ह्याच्या आतमध्ये काय आहे तर ह्याच्या आतमध्ये खूप सारे ॲटम्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. इट्स अ कॉम्पॅक्ट थिंग, एकदम कॉम्पॅक्ट आहे ना तो. ओके. तो असं कम्प्लिटली कॉम्पॅक्ट आहे. पण आपल्याला काय करायचं रे, आपल्याला ह्याच्यातून काय फ्लो करायचं आहे, करंट. वी वॉन्टेड करंट टू फ्लो फ्रॉम दिस. ओके. मग त्यासाठी आपण काय केलं, जर आपल्याला इच्छा आहे की यातनं करंट फ्लो झाला पाहिजे तर आपण याला कशाला कनेक्ट केलं, बॅटरीला. ओके. वी कनेक्टेड इट टू अ बॅटरी. ठीक आहे. नाउ दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. Okay, and we all know that this is a point of higher potential, this is a point of lower potential. So electrons will flow from negative end to the positive end, but we are going to show current from positive to negative. So this is the direction of current. He direction of current. Okay, it is a conventional direction of current, and negative to positive is the actual direction of current. Okay. पण तो जो इलेक्ट्रॉन आहे, ओके, ज्यावेळेस तो आतमध्ये मूव्ह होणार आहे, वेन इलेक्ट्रॉन विल मूव्ह इनसाइड द ॲटम. बघा, जेव्हा तो ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होणार आहे तेव्हा त्याच्यासाठी काय स्ट्रेट रस्ता अवेलेबल आहे का रे? नो. म्हणजे असं आहे का इलेक्ट्रॉन निघाला सरळ गेला? नाही. इथे भरपूर गोष्टी आहेत. ओके. कोण कोण आहेत रे? ॲटम्स आहेत. कॉपरची वायर घेतली आपण तर कॉपरचे ॲटम्स आहेत. दुसरे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स पण म्हणतो. ओके. जेवढे कॉपरचे ॲटम्स आहेत तेवढे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. त्यानंतर काही आयन्स पण आहेत. ओके. आणि दिस इज कॉल्ड द वॉल ऑफ कंडक्टर. सो देर आर वॉल्स ऑल्सो. ओके. शेवटी किती काय झालं तरी इलेक्ट्रॉन ह्याच्या बाहेर नाही येऊ शकत, त्यामुळे तो ह्याला जाऊन धडकणारच आहे ना. ओके. म्हणजे तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे तो एका पॉईंटवरून निघाला. ओके. इट स्टार्टेड टू मूव्ह फ्रॉम वन पॉईंट, इट इज गोइंग टू दी अदर पॉईंट, बट बिटवीन दोज थिंग्स लॉट ऑफ थिंग्स आर देअर विच आर अपोजिंग द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनला सरळ सरळ कोणी जाऊन देत नाहीये. हे सगळे मिळून त्या इलेक्ट्रॉनला काय करतायत, अपोज करतायत, त्याला त्रास देत आहेत, त्याला जाऊन देत नाहीयेत. ओके. त्याच्यासाठी फ्री जागा अवेलेबल नाहीये की तो इझिली जाऊ शकतो. नो. ऑल दीज फॅक्टर्स
दे आर अपोजिंग इलेक्ट्रॉन, ते इलेक्ट्रॉनला जाऊन देत नाहीयेत, म्हणजे तो इलेक्ट्रॉन त्यांना धडकतोय. ओके, तो धडकतोय आणि तो धडकल्यामुळे तो ड्रिफ्ट होतो. ओके, म्हणजे इमॅजिन करा जर तुमचा इलेक्ट्रॉन सरळ निघून गेला तर दॅट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी, नॉट ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. पण इमॅजिन करा तो गेला, इकडे धडकला, इकडे धडकला, इकडे धडकला, इकडे धडकला, इकडे गेला, धडकला, इकडे धडकला. दिस इज कॉल्ड ड्रिफ्टिंग. ओके, म्हणजे तो असं सरळ जात नाही, तो असं इकडे तिकडे धडकत जातो. ओके, अँड दॅट्स वाय द वर्ड इज कॉल्ड ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. सो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज द व्हेलॉसिटी possessed by electron. जी इलेक्ट्रॉनकडे असते व्हेलॉसिटी, ओके, दॅट इज कॉल्ड एज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ओके, त्यामुळे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे सारखं चेंज होणार आहे. ओके, तो कोलाइड होणार आहे ना, इकडे धडकला, इकडे धडकला. सो ॲट एव्हरी पॉईंट देर विल बी चेंज इन इट्स मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. प्रत्येक पॉईंटला त्याची मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन चेंज होणार आहे. अँड दॅट्स वाय वी यूज द वर्ड ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ओके, समजलं? म्हणजे ॲक्च्युली ती व्हेलॉसिटीच आहे, पण त्याला ड्रिफ्ट का म्हणायचं कळलं, कारण तो सरळ जात नाही. ओके, आता हे सगळे मिळून त्याला अपोज करतात ना, त्या अपोजिशनला पण आपण एक नाव दिले आणि हा सगळ्यांना शब्द माहिती आहे. दॅट अपोजिशन इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. त्याच्याबद्दल आपण परत डिटेलमध्ये शिकणार आहे, पण तुम्हाला तो सगळ्यांना शब्द माहिती आहे. ऑल दीज 4 फॅक्टर्स कम टुगेदर टू अपोज इलेक्ट्रॉन. त्यांचं काम एकच आहे, काय, इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोज करायचं. अँड दॅट अपोजिशन इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. ओके, समजलं? पण तरी पण आपल्या बॅटरीनी इलेक्ट्रॉनला काय दिली आहे रे, एनर्जी दिली ना. बॅटरीने इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय. ओके, आणि विचार करा, एक इलेक्ट्रॉन नाही आहे रे, देर आर मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर मुव्हिंग ॲट अ टाइम. ओके, म्हणजे जर का मी तुम्हाला लास्ट लेक्चरला शिकवलं होतं, जेव्हा बॅटरी कनेक्ट नसते, वेन बॅटरी इज नॉट कनेक्टेड, तेव्हा आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते जागेवर आहेत का, नाही. दे आर परफॉर्मिंग मोशन. विच मोशन? रँडम मोशन. ते रँडम मोशन करतायत ना. रँडम म्हणजे काय, इकडे चाललंय, इकडे चाललंय, कोणी कुठेही चाललंय. ओके, त्या रँडम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असते 10⁶ मीटर पर सेकंड नियरली. ओके, कळतंय का? 10⁶. ओके, 10⁶ म्हणजे मिलियन. ओके, म्हणजे जर का तो इलेक्ट्रॉन रँडमली मूव्ह होत असेल तर त्याची व्हॅल्यू असते 10⁶ मीटर पर सेकंड. पण जर का तुम्ही त्याचे ड्रिफ्ट स्पीड बघितला, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, तर ती साधारण असते 10⁻⁴ टू 10⁻⁶ किंवा 10⁻⁵ मीटर पर सेकंड नियरली. बरं का, बघा फरक बघा. जेव्हा तो रँडमली मूव्ह होत होता ना, तेव्हा स्पीड खूप जास्त होता. हा +6 आहे. 10⁻⁶ म्हणजे 1 वर 6 शून्य म्हणजे 10 लाख. म्हणजे जेव्हा तो रँडमली मूव्ह होत होता, ओके, त्यावेळेस तो 1 सेकंदामध्ये 10 लाख मीटर जात होता. ओके, म्हणजेच हे मीटरचं किलोमीटर केलं मी तर 1000 किलोमीटर जात होता 1 सेकंदात. कधी? रँडम. पण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ही रँडम व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे, कारण रँडममध्ये तो कसाही कुठेही जात होता ना, जागा मिळेल तिकडे जात होता. पण ड्रिफ्टमध्ये त्याला एकाच डिरेक्शनला जायचंय, जी डिरेक्शन त्याला बॅटरीनी सांगितली आहे. सी, व्हेन यू कनेक्ट अ बॅटरी टू द कंडक्टर ना, ऑल द इलेक्ट्रॉन्स आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कंडक्टर. ऑल इलेक्ट्रॉन्स आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ बॅटरी. ओके, म्हणजे कंडक्टरमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या सगळ्यांवर आता कुणाचा इन्फ्लुएन्स आहे? बॅटरीचा. मग बॅटरी ठरवणार डायरेक्शन. त्यामुळे आता त्याला बॅटरीनी ठरवलेल्या डिरेक्शनमध्ये जायचं आहे आणि म्हणूनच ड्रिफ्ट स्पीडची व्हॅल्यू कमी होते. ओके, ती किती आहे? साधारण 10⁻⁴ टू 10⁻⁵ मीटर पर सेकंड. ओके, सो दिस इज velocity of electron when it is performing random motion, and this is velocity of electron when it is drifting. So we call that as drift velocity. Concept कळला ड्रिफ्टचा? आता ड्रिफ्ट वेलोसिटी आहे, एव्हरी इलेक्ट्रॉन हॅज ड्रिफ्ट वेलोसिटी. ओके, आता काही जणांना हा पण प्रश्न पडतो की सर ड्रिफ्ट वेलोसिटीची व्हॅल्यू कमी आहे, व्हॅल्यू खूप कमी वाटते ना 10⁻⁴. मग सर करंटचं स्पीड एवढं जास्त कसं काय?
आपण बटन दाबले की लाईट लागते. ओके, त्याचं कारण आहे, असं होत नाही. हे बघा, म्हणजे इमॅजिन करा ही तुमची वायर आहे मोठी. ओके, इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि तुम्ही तो इलेक्ट्रॉन इथून इथपर्यंत फ्लो झाला, तो इकडे आला. ओके, ठीक आहे. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तोच करंटचा स्पीड आहे का? नाही. का? कारण आतमध्ये एकच इलेक्ट्रॉन नाहीये. जर इथे एकच इलेक्ट्रॉन नसता आणि त्याला तुम्ही इकडं पाठवला असता तर त्याला खूप वेळ लागेल, कारण त्याचा स्पीड कमी आहे. पण ॲक्च्युली इथं सगळीकडेच इलेक्ट्रॉन आहेत. एव्हरीवेअर देर आर इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे आता समजा ह्या इलेक्ट्रॉननी इकडे गेला, ती जागा घेतली, तर ही जागा रिकामी झाली ना, मग मागचा इलेक्ट्रॉन इकडे येतो. मग ती रिकामी झाली, मग मागचा इलेक्ट्रॉन इकडे येतो. कळलं का? म्हणजे असं होत नाही की एक इलेक्ट्रॉन निघाला आणि तो शेवटपर्यंत पोहोचला. तो पोहोचतो शेवटपर्यंत, डाऊट नाही आहे, पण तो डायरेक्ट जात नाही. तो काय करतो, त्याच्या पुढचा इलेक्ट्रॉन पुढे सरकतो, मग हा त्याची जागा घेतो. त्याच्यामुळे ओव्हरऑल करंटचं स्पीड खूप जास्त आहे, पण त्या एका इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी खूप कमी आहे. आणि त्या एका इलेक्ट्रॉनच्या वेलॉसिटीलाच काय म्हणायचं असतं? ड्रिफ्ट वेलॉसिटी. सो द ओव्हरऑल स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन्स और ओव्हरऑल स्पीड ऑफ करंट इज व्हेरी हाय कम्पेअर्ड टू ड्रिफ्ट स्पीड. ओके, कन्सेप्ट कळला ड्रिफ्टचा. आता आपण ह्याचे मॅथमॅटिकल इक्वेशन्स लिहिणार आहे. ओके, ओके, सो नाउ वी आर गोइंग टू राइट डाउन मॅथमॅटिकल इक्वेशन्स ऑफ ड्रिफ्ट वेलॉसिटी. ठीक आहे. नाउ अगेन आय विल ड्रॉ अ लिटिल क्रॉस सेक्शन. एक क्रॉस सेक्शन काढला कंडक्टरचा. बघा आता सिम्बॉल्स इम्पॉर्टंट आहेत आता. ठीक आहे, मी सगळे सिम्बॉल डिटेलमध्ये लिहिणार आहे. ओके, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. अँड आय विल ट्राय टू फॉलो द सिम्बॉल्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक. ओके, मी टेक्स्टबुकमधलेच वापरणार आहे, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. ओके, सो नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड. ओके, ठीक आहे. आता आतमध्ये सगळे इलेक्ट्रॉन येणार आहे. हाऊ इलेक्ट्रॉन्स मूव्ह, दे मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. समजा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, अँड द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फक्त लक्षात ठेवायचं, डायरेक्शन ऑफ करंट अँड डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आर अपोजिट. ओके, हे आपण परत एकदा डिटेलमध्ये शिकणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. ठीक आहे. आत्ता आपल्याला काय काढायचं, इक्वेशन्स काढायचे ड्रिफ्ट वेलॉसिटीचे. सो विल स्टार्ट विथ दिस. ओके, दिस इज अ कंडक्टर हॅव्हिंग लेंथ L. सो L इज द लेंथ ऑफ कंडक्टर. मी इथे लगेच लिहून टाकतो. L स्टँड्स फॉर लेंथ ऑफ कंडक्टर. ठीक आहे. देन ला क्रॉस सेक्शन आहे ना, कॅपिटल A स्टँड्स फॉर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, L स्टँड्स फॉर लेंथ ऑफ कंडक्टर, A स्टँड्स फॉर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, आता आतमध्ये इलेक्ट्रॉन आहे ना, E स्टँड्स फॉर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. E स्टँड्स फॉर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, आणि त्याची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे. एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ओके, हे मी तुम्हाला नंतर परत प्रॉब्लेम्सच्या वेळेस सांगेल. ओके, सो L स्टँड्स फॉर लेंथ ऑफ कंडक्टर, A फॉर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, E फॉर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, अँड VD स्टँड्स फॉर ड्रिफ्ट वेलॉसिटी. ओके, VD स्टँड्स फॉर ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, आता तिथे अजून एक आहे. ओके, सिम्बॉल स्मॉल n. ओके, now what is small n? Pay attention. Small n is the number of electrons per unit volume. समजून घ्या, n काय रे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स per unit volume. This is important. N is not just a number of electron. N is number of electrons per unit volume. ओके, हा आता आपला शेप काय रे? सिलेंडर ना. सिलेंड्रिकल शेप म्हणजेच काय येणार? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ठीक आहे. सो
N stands for number of electrons per unit volume, VD stands for drift velocity, E stands for charge of electron, A for area of cross section, L for length of conductor. Symbols कळलेत? ओके. आता मी एक एक गोष्ट सांगतो, तेवढी एक एक गोष्ट लिहायची. ओके. Now if I ask you, okay, what is the total charge? नीट बघा काय विचारतोय. टोटल चार्ज इन अ कंडक्टर. काय काढायचं आपल्याला? टोटल चार्ज इन कंडक्टर. यू हॅव टू फाइंड आउट टोटल चार्ज इन कंडक्टर. ओके. आता टोटल चार्जला मी नाव देतो Q. ओके. सो वी हॅव टू फाइंड आउट टोटल चार्ज. ओके. नाउ टोटल चार्ज इन कंडक्टर Q इज इक्वल टू, आता टोटल चार्ज कसा काढणार रे? सोपं आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. इकडे बघा, समजा एका इलेक्ट्रॉनवर 2 कूलम चार्ज आहे असं इमॅजिन करा. एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज आहे? 2 कूलम. तर 10 इलेक्ट्रॉनवर किती असेल रे? 20 कूलम. बरोबर ना? 12 इलेक्ट्रॉनवर किती असेल रे? 24 कूलम. मग हे कसं काढताय रे तुम्ही? एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे रे? 2 कूलम. आणि तुम्ही 10 इलेक्ट्रॉन घेतले तर तुम्ही काय केलं? 10 × 2 ना. एका इलेक्ट्रॉनवर 2 कूलम आहे, तुम्ही 12 इलेक्ट्रॉन घेतले तर काय केलं? 12 × 2. ओके. मग हा 12 कोण आहे रे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ना. आणि हा कोण आहे? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. हा. आता स्मॉल एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. सिम्बॉल समजून घ्या. स्मॉल एन इज नॉट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. स्मॉल एन इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. ओके. त्याच्यामुळे इकडे फॉर्म्युला बघा मी कसा लिहितोय. स्मॉल एन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. बरोबर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एन इंटू व्ही. हा व्ही कोण आहे? व्हॉल्यूमचा. कॅपिटल व्ही व्हॉल्यूमचा आहे, स्मॉल व्ही वेलॉसिटीचा आहे. ओके. मग आता फॉर्म्युला काय आला रे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एन इंटू व्ही. आला? हा नंबरचा फॉर्म्युला आला. आपल्याला कोण काढायचं रे? टोटल चार्ज. व्हॉट इज टोटल चार्ज? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज. मग Q इज इक्वल टू, आता नीट बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? N इंटू व्ही. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे? E. बघा इकडे लिहिले. ओके. आता व्ही स्टँड्स फॉर व्हॉट? व्हॉल्यूम. इथपर्यंत कळलं का रे? सी हे बघा, ह्या एनचा अर्थ समजून घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ट्रिकी आहे. एन हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नाहीये. एन इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. त्याला व्हॉल्यूमनी डिवाइड केलंय म्हणून मी इथे लिहिलंय एन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन व्हॉल्यूम. मग जर मला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे तर व्हॉल्यूम इकडे जाईल, एन इंटू व्ही. कळलं? सो टोटल चार्ज इन कंडक्टर Q इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, एन इंटू कॅपिटल व्ही इंटू स्मॉल ई. ओके. आता जरा लक्ष द्या. हा 10वीतला कन्सेप्ट आहे. मेन्सुरेशन नावाचा चॅप्टर होता. तुम्हाला काय ड्रॉ केला रे? सिलेंडर. काय ड्रॉ केला? सिलेंडर. सिलेंडरची हाईट आहे h, सिलेंडरची रेडियस आहे r. बरोबर. ओके. व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय r स्क्वेअर h. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, पाय r स्क्वेअर h. ठीक आहे. आता सिलेंडरच्या वरचा शेप बघितला आपण, हा वरचा शेप, तर तो कोण असतो? सर्कल ना. मग हा पाय r स्क्वेअर काय आहे रे? एरिया ऑफ सर्कल ना. आता ही जी हाईट h आहे ना, तिला मी नाव देतो L. L म्हणजे काय? लेंथ ना. म्हणजे h च्या जागी काय येणार रे? आता h च्या जागी आला L ना. सो व्हॉट इज व्हॉल्यूम? L इंटू पाय r स्क्वेअर. पाय r स्क्वेअर म्हणजेच काय रे? एरिया ऑफ सर्कल ना. ओके. हे बघा, हा सिलेंडर आहे, याला कट केला असा आणि वरतून बघितलं तर काय शेप दिसतो? सर्कल ना. ह्याला म्हणायचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. क्रॉस केला ना, कट. सो व्हॉट इज पाय r स्क्वेअर? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे काय लिहिणार तिथे आपण? ए.
बघा इकडे सिम्बॉल ए स्टँड्स फॉर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजेच किती रे, पाय आर स्क्वेअर. कळतंय? समजलं? मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतोय. ओके, कारण न्यूमरिकलमध्ये कधी कधी एरिया देतात, कधी कधी रेडियस देतात. जरी रेडियस दिली तरी टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला एरिया काढता येतो. कळलं? झालं? सो व्हॉल्यूमला काय लिहू शकतो आपण, ए इंटू एल ना. लिहू का या व्हॉल्यूमला? मग काय येणार इक्वेशन सांगा, क्यू इज इक्वल टू एन ए एल ई. जमलं? ओके, बघा फॉर्म्युला, बघा फॉर्म्युला महत्वाचा आहे. काय आला, क्यू इज इक्वल टू एन ए एल ई. पण कसं आलं कळलं का रे? ओके, सी तुमच्या बुकमध्ये ना हे इक्वेशन पण नाही लिहिलं त्यांनी, डायरेक्ट काय लिहिले, टोटल चार्ज इन कंडक्टर क्यू इज इक्वल टू एन ए एल ई. ओके, म्हणजे ते असं एक्सपेक्ट करतात की तुम्हाला या स्टेप्स कळतील स्वतःहून. कळलं तर खूप चांगलं आहे. ओके, नाही कळलं तर लक्ष द्या, मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगते तुम्हाला त्यासाठी. ओके, सो क्यू इज इक्वल टू एन ए एल ई. जमलं? क्यू कोण आहे रे? क्यू इज अ चार्ज. ओके, आता इलेक्ट्रॉन निघाला इकडनं. ओके, धडकत 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 इकडे पोचला आणि इलेक्ट्रॉनला एक स्पीड आहे ना. स्पीडचा सगळ्यात सोपा जनरल फॉर्म्युला आहे. काय रे? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सगळ्यांना माहिती आहे. वेलॉसिटीला काय सिम्बॉल लिहितोय आपण, व्ही डी. हा, आता डिस्टन्स इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, एल, आणि टाईमला मी लिहितो टी. हे सगळ्यात सोपं आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. सो व्ही डी इज इक्वल टू एल अपॉन, सॉरी, व्ही डी इज इक्वल टू एल अपॉन टी. मग टी इज इक्वल टू काय येणार रे, एल अपॉन व्ही डी. एल अपॉन व्ही डी. आलं? आता तुम्हाला कळेल हे काय करतोय आपण. ओके, आपल्याला काय काढायचं रे, करंटचं इक्वेशन पाहिजे ना. ओके, सो करंटचा फॉर्म्युला काय असतो रे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी ना. बघा इकडे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. हे लास्ट लेक्चरला झालंय आपलं, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आता इकडे बघा, हे कोणाचं इक्वेशन आहे, क्यूचं. हे कोणाचं इक्वेशन आहे, टीचं. करू सबस्टिट्यूट. ओके, मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत बघा. आय इज इक्वल टू क्यू. व्हॉट इज क्यू, एन ए एल ई अपॉन, व्हॉट इज टी, एल अपॉन व्ही डी. कुठे जाईल रे व्ही डी, वर ना. डिनॉमिनेटर इज अ न्यूमरेटर. ह्याच्या खाली होतं ना व्ही डी, वर गेला. एल एल गेट्स कॅन्सल. काय आला फॉर्म्युला, आय इज इक्वल टू एन ए ई व्ही डी. कळतंय का सगळ्यांना? ओके, मग आपल्याला कोण काढायचंय, आपल्या आजचा पर्पज काय आहे, व्ही डी काढायचं ना. सो व्हॉट इज व्ही डी, व्ही डी इज इक्वल टू आय अपॉन एन ए ई. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ व्ही डी. कळलं? व्ही डीचा अर्थ काय आहे, ड्रिफ्ट वेलॉसिटी. सो ड्रिफ्ट वेलॉसिटीचं पहिलं इक्वेशन आलं, आय अपॉन एन ए ई. कळलं? ओके, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ व्ही डी. ठीक आहे? ओके, नाव देर इज अ कन्सेप्ट. ओके, एक नवीन कन्सेप्ट आहे बघा इकडे. पण हे कळलं कसं आलं, हे बघा सोपं आहे. आता विचार करा, आपण काय केलं रे, आपल्याला लिहायचं होतं करंट. करंट इज चार्ज अपॉन टाइम ना. मग आपण पहिले चार्ज काढला. ओके, चार्ज काढला. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. नंबरला एन इंटू व्ही, ते कसं आलं शिकवलंय. ओके, एन इंटू व्ही इंटू ई. व्हीला काय दिलं आपण, ए इंटू एल. व्हॉल्यूम इज एरिया इंटू हाईट. हाईट म्हणजेच लेंथ ना इथे. वेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाइम. सो व्ही डी इज इक्वल टू एल अपॉन टी. टी इकडे घेतला, व्ही डी खाली घेतला. टी आणि क्यू काढला, करंटच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूशन्स केले. ओके, नाव देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड करंट डेन्सिटी. कन्सेप्टचं नाव काय, करंट डेन्सिटी. अँड सिम्बॉल इज जे. सिम्बॉल इज जे. डेफिनेशन सांगतो बघा, खूप सोपी डेफिनेशन आहे. करंट पर युनिट एरिया इज कॉल्ड करंट डेन्सिटी. कळला फॉर्म्युला, करंट पर युनिट एरिया इज कॉल्ड करंट डेन्सिटी. मग काय इक्वेशन, जे इज इक्वल टू करंट ना पर युनिट एरिया.
सो करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो I अपॉन A. दिस इज करंट डेन्सिटी. ओके, कन्सेप्ट कळला? नवीन कन्सेप्ट आहे. करंट डेन्सिटी इज करंट अपॉन एरिया. ओके, आता इकडे इक्वेशन बघा. हे कशाचं इक्वेशन आहे रे? ड्रिफ्ट वेलॉसिटीचं ना. VD इज इक्वल टू, आता नीट बघा, इथे I दिसला का वरती? खाली A दिसला. मग I अपॉन A ला काय लिहू शकतो रे आपण? J ना. J अपॉन I अपॉन A ला J लिहिलं, कोण उरला? N आणि E. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ड्रिफ्ट वेलॉसिटी? J अपॉन NE. म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटीचा आणखीन एक फॉर्म्युला आला, J अपॉन NE. कळलं? समजलं? ओके. सो what we have derived the formulas for drift velocity. काय केलं बघा, पहिल्यांदा समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजे काय हे शिकलो. ओके, म्हणजे कुणाला ड्रिफ्ट वेलॉसिटी असते? इलेक्ट्रॉनला. कशामुळे तयार होते? बिकॉज वेन इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इट कोलाइड्स विथ लॉट ऑफ थिंग्स. ओके, तो भरपूर गोष्टींना धडकतो आणि त्याच्यामुळे तिथे एक वेलॉसिटी तयार होते अँड वी कॉल दॅट ॲज ड्रिफ्ट वेलॉसिटी. ओके, मग जेव्हा तो रँडम मोशन करत असतो तेव्हा पण वेलॉसिटी असते ना त्याला, पण तिची व्हॅल्यू असते 10⁶ मीटर पर सेकंड नियरली. आणि ड्रिफ्ट वेलॉसिटीची व्हॅल्यू खूप कमी असते, 10⁻⁴ टू 10⁻⁵ मीटर पर सेकंड. पण जेव्हा तो धडकतो, ओके, तेव्हा त्याचं स्पीड कमी होतो. कोलिजन्स वाढले की स्पीड कमी होतो. ओके, पण जेव्हा तो ड्रिफ्ट होतो, ओके, तो सरळ जात नाही, तो असा इकडे तिकडे धडकत जातो आणि ह्या एंडला पोहोचतो. ओके, मग आपण त्या ड्रिफ्ट वेलॉसिटीचं इक्वेशन काढायचं ठरवलं. करंटचा फॉर्म्युला काय असतो रे? चार्ज अपॉन टाईम. मग पहिले आपण चार्ज कॅल्क्युलेट केला, मग टाईम कॅल्क्युलेट केला आणि मग दोघांना आपण डिवाइड केलं. सो आय गॉट दिस फर्स्ट इक्वेशन. ओके, देन आय टॉट यू अ स्मॉल कन्सेप्ट कॉल्ड करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी, आता करंट डेन्सिटी, ओके, इज करंट अपॉन एरिया. सो आय अपॉन ए ला J लिहिलं. ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, ड्रिफ्ट वेलॉसिटी अँड करंट डेन्सिटी आर वेक्टर क्वांटिटीज. ज्यांना मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शन पण असते त्यांना म्हणतात वेक्टर क्वांटिटीज. सो नाव वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू टॉक अबाउट प्रॉब्लेम्स ऑन ड्रिफ्ट वेलॉसिटी. ओके, थँक यू.